जून जुलैमधील अतिवृष्टीनं 14 लाख हेक्टरवरील पिकं भुईसपाट. तांदूळ भुईमुगावरील बंदी रशियानं उठवली. राज्यातील पीक परिस्थिती समाधानकारक. कांदा निर्यातीत 81% घट. अहमदनगर जिल्ह्यातल्या 14 गावात कोरडवाहू शेती अभियान राबवणार आणि अन्नधान्य वाढीसाठी राज्यांना सहाय्य करण्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नमस्कार, कृषी वार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्यात जून आणि जुलै महिन्यात वेळोवेळी झालेल्या अतिवृष्टीनं 23 जिल्ह्यातल्या 14 लाख हेक्टरवरील पिकं भुईसपाट झाल्याचं कृषी विभागामार्फत करण्यात आलेल्या पाहणीत आढळून आलंय. सर्वाधिक 6.5 लाख हेक्टरवरील सोयाबीन, 3,75,000 हेक्टरवरील कापूस तर सुमारे 2 लाख हेक्टरवरील भात पिकाचं 50%पेक्षा अधिक नुकसान झालंय. अतिवृष्टीमुळे 15 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांचा संपूर्ण हंगाम वाया गेलाय. कृषी विभागामार्फत लवकरच नुकसानीचा अंतिम अहवाल केंद्राला सादर करण्यात येणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी केंद्राच्या आपत्कालीन मदतीच्या निकषानुसार सुमारे 700 कोटी रुपयांची गरज भासणार आहे. अन्न सुरक्षिततेच्या कारणावरून भारतीय तांदूळ, तांदूळवर्गीय तृणधान्य आणि भुईमूग या शेतीमालावरील तात्पुरती बंदी रशियानं उठवली आहे. कीड आणि रोगांपासून शेतीमाल मुक्त ठेवण्याची ग्वाही भारत सरकारकडून मिळाल्यानंतर रशियानं हा निर्णय घेतला. भारताकडून रशियाला विविध 21 अन्नपदार्थांची निर्यात केली जाते. त्यामध्ये ताजा भाजीपाला, फळं यापासून प्रक्रियायुक्त अन्नाचाही समावेश आहे. 2011-12 ही निर्यात 1,07,000 मेट्रिक टन होती. ती वाढून 2012-13 1,70,000 मेट्रिक टन इतकी झाली. राज्यातली पीक परिस्थिती यंदा समाधानकारक असून धरणातील एकत्रित पाणीसाठा 78% पोहोचलाय. राज्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. राज्यात खरीपाचं सरासरी क्षेत्र 134.69 लाख हेक्टर असून बहुतांश ठिकाणी पेरणी झाली आहे. कोकण, कोल्हापूर, नागपूर आणि पुणे या विभागात भात पुनर्लागवडीची कामं पूर्ण झाली आहेत. बाजरीच्या काढणीस सुरुवात झाली असून खरीप ज्वारी आणि मक्याचं पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. कांद्याच्या दरवाढीच्या नावाखाली किमान निर्यात मूल्यात केलेल्या वाढीमुळे कांदा निर्यातीला मोठा फटका बसलाय. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत कांदा निर्यातीत 81% घट झाली आहे. कांद्याच्या दरात घसरण झाल्यानं शेतकऱ्यांचे नुकसान झालंय. नाफेडनं दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी याच कालावधीत कांद्याची 1,56,283 टन निर्यात झाली होती. त्या तुलनेत यंदा फक्त 29,247 टन निर्यात झाली आहे. कोरडवाहू भागातल्या शेतीची उत्पादकता आणि उत्पन्न वाढवण्यासाठी कोरडवाहू शेती अभियान राबवण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या 14 गावांची यासाठी निवड करण्यात आली असून 3 वर्षात या अभियानासाठी 42 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. राज्यातील 52% क्षेत्र अवर्षण प्रवण आहे. त्यात हलक्या जमिनीचं प्रमाण 39% तर क्षारपड जमीन क्षेत्र 12 लाख हेक्टर आहे. पावसाच्या प्रमाणातही विषमता असल्यानं या शेतीचा कायमस्वरूपी विकास करून कृषी उत्पादनात सातत्य आणि स्थिरता आणण्यासाठी शासनानं हे अभियान सुरू केलं आहे. अन्नधान्य उत्पादन वाढीचं आव्हान लक्षात घेऊन राज्यांना सर्वतोपरी सहाय्य केलं जाईल असं आश्वासन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी दिलं आहे. नवी दिल्ली इथं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. केंद्रानं 11व्या योजनेपासून कृषी क्षेत्राकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत शासनानं पिकांच्या हमी भावात दुपटीनं वाढ केली आहे. 12व्या योजनेअंतर्गत कृषी विकास दर 4% नेण्याचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. पक्व बाजरी आणि सोयाबीनची वेळेवर काढणी करावी. मूग, उडीद, सोयाबीन यांची काढणी केलेली जमीन रब्बी पिकासाठी तयार करावी. रब्बी ज्वारीच्या पेरणीसाठी 15 सप्टेंबर नंतरचा काळ लागवडीसाठी उत्तम आहे. त्यासाठी मालदांडी 35-1, सिलेक्शन 3 फुले वसुधा, फुले रेवती, फुले यशोदा आणि फुले माऊली यापैकी वाणाची पेरणी करावी. वेळेवर पेरणी केल्यास सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या पावसाचा चांगला उपयोग होऊन ज्वारीची वाढ समाधानकारक होईल. आता पाहूया सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे. आले कमाल 8,500 रुपये, किमान 6,000 रुपये.
बटाटा कमाल 1200 रुपये किमान 900 रुपये, भेंडी कमाल 1500 रुपये किमान 1000 रुपये, दुधी भोपळा कमाल 1000 रुपये किमान 600 रुपये, फ्लॉवर कमाल 2500 रुपये किमान 2000 रुपये, काकडी कमाल 1200 रुपये किमान 800 रुपये, कारले कमाल 2000 रुपये किमान 1500 रुपये, कांदा कमाल 5700 रुपये आणि किमान 3500 रुपये. कृषी बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या. कोकणात बऱ्याच ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासात कोकणात 1-2 ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यातल्या काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं आहे. मुंबई कमाल 31 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 26 किमान 22, नागपूर कमाल 34 किमान 23, नाशिक कमाल 30 किमान 22, औरंगाबाद कमाल 29 किमान 23, कोल्हापूर कमाल 28 किमान 21, सांगली कमाल 27 किमान 22, सातारा कमाल 26 किमान 21 आणि सोलापूर कमाल 27 अंश सेल्सिअस आणि किमान 23 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामानविषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in ह्या संकेतस्थळाला भेट द्या. या होत्या आजच्या कृषी वार्ता. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. हे घे, आणखी सांग. बस. अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय. मातीचं परीक्षण केलंय. आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू. हा, शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला. आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या. खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा. आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा. अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे. आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर. आई, मला खायला दे ना. धीर धर बाळू, अजून डाळ शिजली नाही. चिंता करू नको बाळूची आई, यंदाच्या बारीला डाळ चांगली शिजल. म्हणजे व NFSM द्वारे डाळीचं उत्पादन वाढवण्याची पद्धत करण्यासाठी 1000 भागांची निवड करण्यात आली आहे. आणि त्यामध्ये आपल्या भागाचा बी समावेश आहे. त्यांना आमचा काय फायदा हो? आपल्या 5 एकर शेतासाठी लागणारं खत आणि कीटनाशक याशिवाय मिनी किट बी भेटल. पर इतक्या डाळीचं करायचं काय? सरकारनं कडधान्याचं आधारभूत मूल्य खूप वाढवलं आहे आणि त्याच्या खरेदीची पुरी व्यवस्था केली आहे. त्यानं मिळकत बी वाढल. आमचा बाळू एक चांगल्या शाळेत जाऊन शेतीशास्त्रज्ञ बनल. कोरफड म्हणजेच ॲलोव्हेरा हे सगळ्यांना माहीत असलेलं कुंडीतलं झुडूप. पण महाराष्ट्रातल्या एका शेतकऱ्यानं चक्क कोरफडीवर प्रक्रिया करण्याचा मोठा प्रकल्प उभारला आहे आणि तोही सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी जत तालुक्यातल्या शेगाव इथं. संभाजी बोराडे असं त्या शेतकऱ्याचं नाव. महाराष्ट्र जलक्षेत्र सुधार प्रकल्पाअंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
कोरफडीचे विविध औषधी गुणधर्म ओळखून आणि त्या पिकाला पाणी कमी लागतं हे लक्षात घेऊन बोराडे यांनी कोरफडीची लागवड केली. सुरुवातीला त्यांचा माल विकण्यासाठी त्यांना विशेष प्रयत्न करावे लागले, पण नंतर त्यांनी स्वतःच प्रक्रिया उद्योग उभारायचं ठरवलं. विविध प्रयोग करत टप्प्याटप्प्यानं त्याचा विस्तार करत गेलेल्या बोराडे यांना कृषी विभागानंही सहाय्य केलं. 2005 साली ॲलोवेरा कोरफड हे लागवड केली, 1 एकरावर लागवड केलेली आहे. यानंतर जवळजवळ 1 ते 2 वर्ष अजिबात कुणीही कोरफड नेली नाही किंवा काय नाही, तो तसाच प्लॉट पडला होता. पण नंतर आम्ही पुन्हा मुंबई या ठिकाणी आम्हाला त्याची प्रक्रिया करणारा उद्योगांनी कोरफड ॲलोवेरा येथून ट्रान्सपोर्ट करून 3 रुपये किलोप्रमाणे आम्हाला दर देऊन त्यांनी घ्यायला सुरुवात केली. आम्ही 2 ते 3 वर्ष ठाणे आणि मुंबई पुन्हा या ठिकाणी माल पाठवत होतो. माल पाठवत असताना यात एक नाविन्यपूर्ण असं काय आहे हे आम्ही स्वतः नाही का म्हणजे चिकस्तीपणे पाहिलं तर कोरफडीमध्ये अनेक उद्योग नाही का तयार होत होते. कोरफड हे प्रामुख्यानं दुष्काळी भागातच तग धरणारं पीक आहे. त्यामुळं पाण्याच्या काटकसरीनं वापराचं उद्दिष्ट आपोआपच साध्य होतं. बोराडे यांचं उत्पादन सुशांत ॲग्रो नावानं विविध कृषी प्रदर्शनात विकलं जातं. त्यांना राज्यभरातून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत 1 टन दिवसाला गाळप होण्याच्या आम्ही सध्या मसनी बसवलेल्या आहेत. सध्या कोरफड आमची 10 एकर कोरफड आहे आणि जिरायतमध्ये देखील बागायत, ठिबक सिंचन किंवा स्प्रिंकलर या 4ही प्लॉट नाही का आमचे कोरफडीचे आहेत. ज्या दुष्काळ भागात आज 3 ते 4 वर्ष झाले पाऊस नसताना देखील कमीत कमी पाऊस जरी असला तरी कोरफड ही वनस्पती अगदी कमी पाण्यामध्ये जास्त उत्पादन देणारी, दुष्काळ भागाला लाभदायक ठरणारी अशी वनस्पती आहे. आणि कोरफडीची मागणी आज महाराष्ट्रात तसेच पूर्ण जगभर, देशात आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देखील कोरफडीच्या ज्यूसला भरपूर मागणी आहे. आणि जास्तीत जास्त कोरडवाहू भागात ज्या ठिकाणी दुष्काळ किंवा उष्णकटिबंध भाग आहे या ठिकाणीच कोरफड 1 किलोचं पान 800 ग्रॅम, 900 ग्रॅम, 700 ग्रॅम पान तयार होतं. पण हेच जर पावसाळे जर पट्ट्यात जर कुठं जर तुम्ही जर गेला किंवा ज्या ठिकाणी जास्त पाणी आहे त्या ठिकाणी त्याची 250 ग्रॅम किंवा 300 ग्रॅमच पान तयार होतं. म्हणून दुष्काळ भागात किंवा कमी पाण्यात जास्त उत्पादन देणारं पीक म्हणून कोरफड आहे. शेतावरच आमची फॅक्टरी स्वतःची असल्यामुळं जास्तीत जास्त नगाचा पेज आम्हाला मिळतो. त्यामुळं बाजारपेठेत जो ॲलोवेरा जे आहे या सगळ्यापेक्षा अगदी प्रत्यक्ष लोकांनी पेल्यानंतर याचा रिझल्ट लोकांनी स्वतः सांगितलं आहे. कोरफडीच्या लागवडीनंतर लगेच उत्पादन सुरू होत नाही. पानांच्या काढणीसाठी पहिलं वर्ष थांबावं लागतं, पण दुसऱ्या वर्षानंतर एकदा उत्पादन सुरू झालं की सगळा खर्च भरून निघतो असं बोराडे म्हणतात. 2 बाय 2 वर जर लागण केली तर 1 एकरात 11,000 रुपये लागतात आणि 1 वर्षातलं त्याचं जर कापणी केल्यानंतर 55 म्हणजे 5.5 टन हे त्याचं उत्पादन मिळतं. आणि दर सध्या मार्केटमध्ये 4 रुपये जरी दर धरला तरी सर्वसाधारण 2 लाखापर्यंत उत्पन्न निघतं. खर्च सर्वसाधारण 40 ते 45,000 रुपये लागवडीसाठी किंवा मशागत करण्यासाठी येतो. बाकीचं एक ट्रान्सपोर्टिंग म्हणजे मजूर यांच्यासाठी जे सर्वसाधारण कापणी करण्यासाठी 25 ते 30,000 रुपये खर्च येतो. 1 लाखापर्यंत जिरायतमध्ये देखील नाही का कोरफडीचं उत्पन्न अशा पद्धतीचं 1 लाखाचं उत्पन्न 1 वर्षाला, 2 वर्षानंतर 1 वर्षाचं मिळू शकतं. हेच जर बागायतमध्ये जर घेतलं, ज्या ठिकाणी शेणखत किंवा मळलेली जमीन आहे त्या जमिनीत कोरफडीची पानं प्रत्येक पान कमीत कमी 500 ग्रॅमपासून ते 1 किलोपर्यंत 800-900 ग्राम 1 किलो जेवढं पान मोठं होईल तेवढं उत्पादन जास्तीत जास्त मिळतं. आणि जिरायतमध्ये 80 ते 90 टन सध्या आमचं कोरफडीचं उत्पन्न चालू आहे. ॲलोवेरा हा दुष्काळ भागासाठी अति महत्त्वाचा व भारतातल्या अर्थव्यवस्थेत सगळ्यात जास्त जर पैसा मिळत असेल तर ॲलोवेरापासून नाही का भारताला
परदेशातून चलन मिळतं. म्हणून कोरफड लागवड ही अति सर्वात महत्त्वाची आहे. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. बायका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा. तुकाराम, हे तुकाराम. हे शाळेला गेल्या ती. शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बाडे. वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला. जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात. जसं मातीच्या पोतानुसार कोणती खतं योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशकं उत्तम आहेत. खर्च बेताचा, लाभ मोलाचा. हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय. कोरफड हे पीक कमी पाण्यात येतं आणि त्यावर रोगकिडींचा प्रादुर्भाव होत नसल्यानं कीडनाशकांकरता खर्च होत नाही. शिवाय कोरफडीमध्ये कृमींचा नायनाट करण्याचे, त्वचेचे दोष निवारण करण्याचे, कफ पित्ताचे आजार बरे करण्याचे आणि शक्तिवर्धक म्हणून कार्य करण्याचे गुणधर्म आहेत. एवढ्या औषधी गुणधर्मांमुळे कोरफडीच्या ज्यूसला चांगली मागणी आहे. पिकतं तर ते विकत नाही असं म्हण हे चुकीचे आहे. पण क्वालिटीचं आणि प्रोडक्शन हे अति चांगलं असल्यामुळं आज शेगावसारख्या खेड्यात देखील, दुष्काळी भागात देखील, गावात अगदी शेतीच्या जवळ असणारे आमचे जे शेतकरी आहेत ते देखील ॲलोवेरा ज्यूस बऱ्याच रोगासाठी नेऊन नाही का आम्हाला रिझल्ट आलेले आहेत. बाबा आज दमा असू द्या किंवा सांधेवात असू द्या, पित्ताशय असू द्या, याचा रिझल्ट आलेला आहे. लोकांनी जवळजवळ आम्हाला 50 ते 60 लोकांचे क्लास 1 अधिकाऱ्यांचे अभिप्राय आलेत. संभाजी बोराडे यांच्या प्रक्रिया उद्योगामुळे त्यांची स्वतःची भरभराट तर झालीच, पण गावातल्या बेरोजगारांना रोजगाराचं चांगलं साधन उपलब्ध झालं आहे. शेतातील कामांसाठी मजूर म्हणून तसंच फॅक्टरीतील कामगार म्हणून अनेकांना नोकरीची संधी मिळाली आहे. कोरफड उत्पादन चालू केल्यापासून आमच्या शेगावसारख्या दुष्काळी भागातील गावामध्ये रोजगार उपलब्ध झालेला आहे. पानं कट करणे, कोरफडी शेतीमध्ये मशागत करणे, तसेच फॅक्टरीवर मजुरांना काम, तसेच आमचं युनिट नुसतं एवढं करून थांबलं नाही, काय नाही, प्रक्रिया करणे व थेट ग्राहकांना शेतकरी ते ग्राहक सेवा चालू केलेली आहे. त्यामुळं मार्केटिंग करणाऱ्या मुलांना देखील, दुष्काळ भागातील जे आज ग्रॅज्युएट झालेत त्यांना देखील नाही का त्याचा लाभ होणार आहे. कोरफड ज्यूस या एकाच उत्पादनावर संभाजी बोराडे थांबलेले नाहीत. त्यांनी कारलं, आवळा, जांभूळ, बार्ली यांच्यावरही प्रक्रिया करून नाविन्यपूर्ण पदार्थ तयार करायला सुरुवात केली आहे. मुख्य म्हणजे त्या उत्पादनांचे औषधी गुणधर्म ओळखूनच त्यांनी उत्पादन सुरू केल्यामुळे त्याला चांगली मागणी येत आहे. आवळ्यामध्ये प्रोसेसिंग क्रिया आहे. आवळ्यामध्ये जवळजवळ 7-10 फळं नाही का त्याचे बाय प्रोडक्शन तयार होतात. आवळा कँडी तयार होते, आवळा ज्यूस तयार होतो. आवळा हा शरीराला क जीवनसत्व असल्यामुळं कोरफडीच्या पाठोपाठ जास्त जीवनसत्व भरपूर आणि जास्त असणारी वनस्पती ही आवळा आहे. कारण आवळ्यामध्ये जेवढे क जीवनसत्व मिळतात एवढे जगात कुठेही बाकी दुसऱ्या वनस्पतीत मिळत नाहीत. आवळा हा केस गळणे, तारुण्य राखणे, तसेच पित्त, शरीर शुद्धीकरण करणे, अन्नपचन करणे असे बरेचसेच नाही का जे आहेत हे मानवांना अति उपयुक्त असं औषध म्हणून देखील नाही का तुम्ही घेऊ शकता किंवा टॉनिक म्हणून देखील घेऊ शकता. म्हणजे दोन्हीही उपयोग होतात. यानंतर तिसरं प्रोडक्शन आम्ही कारलं चालू केलं. कारलं हे जसं चवीला कडू आहे त्याचप्रमाणे शुगरचा पेशंट असू द्या किंवा मानसिक स्थिती एखाद्या माणसाची जर नाही का जर व्यवस्थित नसेल तर कारल्याचा ज्यूस 15 ते 20 मिली जर घेतल्यानंतर शुगर तुम्ही आज टेस्ट करायची साखर आणि 15 ते 20 दिवसानंतर तुमची किती साखर कमी येते हे प्रत्यक्ष त्या
पेशंटनं किंवा त्या ग्राहकानं स्वतः अनुभव घ्यायचा. काही लोक नाही का कारल्याचा ज्यूस कडू आहे म्हणून ते थोडे दिवस घेतात, साखर कमी येते. याच्यावर एक उपाय म्हणून दुसरा जांभूळ ज्यूस आणला. जांभूळ आज जी आहे ते पूर्णपणे सुकलेलं जांभूळ त्याच्या बियापासून क्रशिंग करतो आणि जांभूळ ज्यूस लोकांना देतो. त्याच्यापासून शुगर नाही का जी आहे ते पूर्णपणे कंट्रोलमध्ये येते. आज ज्या व्यक्तीने आमच्याकडून जांभूळ ज्यूस घेतला त्यांना आम्ही असं स्पष्टपणे सांगितले, साखरेचे पदार्थ किंवा चहा पिणे हे जे बंधनकारक आहे हे बंद करायचं. जांभूळ ज्यूस घ्यायला चालू केल्यापासून तुम्ही साखरेचा चहा प्या, शुगरसाठी जे जे तुम्हाला पथ्य सांगतात ते सर्व केलं तरीसुद्धा चालतंय. हे अति महत्त्वाचा जांभूळ ज्यूसचा परिणाम आहे. शेती उत्तम करून त्यामध्ये प्रगती करायची असेल तर शिक्षणाचा अडसर येत नाही. एक वेळ कमी शिक्षण असलं तरी चालेल, पण जिद्द आणि नवे प्रयोग करायचं धाडस या 2 गोष्टी असतील तर यश मिळवता येतं, असं बोराडे यांचा अनुभव आहे. मी एक 10वी झालेला शेतकरी आहे. असं काय फार मोठं ज्ञान नाही किंवा काय नाही, पण प्रात्यक्षिक ज्यावेळेला म्हणजे ह्या युनिट चालू केलं, मार्केटमध्ये गेल्यानंतर फक्त हे आम्ही ज्यूस तयार केला, हे बॉटल बघा, हे एवढंच सांगायचं नाही का आम्हाला जमत होतं. पण आज जे 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 म्हणजे जे तज्ज्ञ लोक आहेत किंवा जे ग्राहक आम्हाला गाठ पडले, आम्ही ज्यांना ज्यूस नका पाजला त्यांनी हे आम्हाला सांगितलं बाबा असं नाही, असं आम्ही अभिप्राय त्यांच्या अभिप्रायावरनं आणि या लोकांच्या ह्याच्यावरनं इतपत म्हणजे बोलण्याला शिकवतो. माणूस एक म्हण आहे, पाण्यात पडल्याशिवाय नाही का पोहायला माणूस शिकत नसते, यातला एक प्रकार आहे. उत्पादित शेतीमालावर प्रक्रिया केल्यास शेतकऱ्यांना मिळणारा नफा साहजिकच असतो. त्यामुळे अशा प्रकारच्या मूल्यवर्धन प्रकल्पांच्या उभारणीसाठी कृषी विभागाचा मदतीचा हात पुढे असतो. बोराडे यांच्या प्रकल्पालाही कृषी विभागानं सहाय्य केलं आहे. या प्रकल्पामधले कृषी विभागाचा विस्तार कार्यक्रम राबवण्याचा जो मुख्य उद्देश आहे त्यामध्ये 3 मुख्य उद्देश आहेत. तर एक, पाण्याचा काटकसरीनं वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षित करणं, त्या ठिकाणी असणाऱ्या पीक रचनेमध्ये बदल करणं, जी पिकं आहेत त्याच्या उत्पादनामध्ये वृद्धी होईल असं तंत्रज्ञान शेतकऱ्यांना उपलब्ध करून देणं आणि जे उत्पादित माल आहे त्याच्यावर प्रक्रिया करून त्यामध्ये मूल्यवृद्धी करणं, ही मुख्य उद्दिष्ट या प्रकल्पामध्ये साध्य करण्याच्या दृष्टीनं शेतकऱ्यांना प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित केलेला जातो. या प्रकल्पांतर्गत श्री बोराडे यांच्या शेगाव इथं कोरफडचं गर काढणे हा प्रकल्प कार्यान्वित केला. या प्रकल्पाची किंमत 24 लाख होती आणि शासनानं त्यांना 10 लाख रुपयाचं अनुदानही वितरित केलेलं आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर करून उत्पादित केलेल्या शेतीमालावर प्रक्रिया करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. त्यातूनच शेतकऱ्याला अधिक नफा मिळू शकतो, तसंच ग्राहकालाही चांगली उत्पादनं मिळू शकतात. शासनाच्या वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेतल्यास आणि शेतीत चिकाटीनं नवे प्रयोग करत राहिल्यास कसं यश मिळवता येतं हेच बोराडे यांच्या उदाहरणावरून लक्षात येतं. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल ID असे आहे ddkpunekrshi@hotmail.com आणि ddkpunekrshi@rediffmail.com.